जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। 6 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे आहे। मनपाचा जुहू चौपाटीवर शेख चिल्ली कारभार आहे, कारण कचरा किनारपट्टी लगतचा उचलून पुन्हा समुद्रावरच ठेवला जातोय। त्यामुळे भरती आल्यावर पुन्हा कचरा समुद्रातच जातोय। लोकशाही मराठीनं सलग 6व्या दिवशी हा रियालिटी चेक केलाय। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मुंबईत बरीचशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, त्यातीलच एक म्हणजे जुहू चौपाटी। याच जुहू चौपाटीचा व्हिडिओ आता परदेशात देखील व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। परंतु हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो इथल्या कचऱ्यामुळे, या समुद्रकिनारी जो कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होत आहे। खरं तर लोकशाही मराठीकडून याच कचऱ्यासंदर्भातला रिअलिटी चेक करण्यात येतोय। आजचा 6वा दिवस आहे, तरी देखील जुहू चौपाटीवरती हा जो कचरा आहे तो तसाच आपल्याला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेकडून जे सांगण्यात येत आहे की आम्ही 2 शिफ्टमध्ये कर्मचारी आमचे इथे काम करत आहेत, तसंच एका शिफ्टमध्ये 75 तर दुसऱ्या शिफ्टमध्ये 75 इतके कर्मचारी या ठिकाणी तैनात असून त्यांच्याकडून यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतोय आणि त्यांच्याकडून हा जो कचरा आहे तो साफ करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय। परंतु तसं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये। याच जुहू चौपाटीवरती मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असेल, टाकाऊ जे वस्तू आहेत त्या आढळून येत आहेत आणि याच समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात। तसंच योगा करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी लोक देखील या समुद्रकिनारी येत असतात। त्यांनाही नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। इथली दुर्गंधी असेल किंवा कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई देखील पसरत असते, त्याचा देखील नाहक त्रास जो आहे तो याच लोकांना होत आहे। तशाच लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत। प्रशासनावरती रोष व्यक्त केला जात आहे, तरी देखील प्रशासनाला मात्र जाग येताना पाहायला मिळत नाहीये। हा जो संपूर्ण कारभार सुरू आहे, शेख चिल्ली पद्धतीने हा संपूर्ण कारभार सुरू आहे, परंतु तरी देखील यंत्रणा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय, मॅन पॉवर वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय, तरी देखील हा जो कचरा आहे तो साफ झालेला नाहीये। आजचा 6वा दिवस आहे, 6व्या दिवशी देखील तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जैसे ते परिस्थिती आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण गोष्टींकडे प्रशासन कधी गांभीर्याने लक्ष देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईतील प्रसिद्ध अशा जुहू समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून येत आहे। गेल्या आठवड्याभरापासून हा कचरा या ठिकाणी आहे, तरी महानगरपालिकेकडून जे सांगण्यात येत आहे की आम्ही कचऱ्यासाठी उचलण्यासाठी जे आहे ते मॅन पॉवर वाढवण्यात आलेली आहे, यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे, तरी देखील हा कचरा तसाच आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी समुद्रकिनारी हा प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे, जुहू चौपाटी प्रसिद्ध आहे, परंतु तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कचरा आढळून येतोय। गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाही मराठीकडून रिअलिटी चेक करण्यात येतो, तरी देखील कचरा हा तसाच आहे। आपलं काय मत आहे एकंदरीत? भरपूर कचरा आहे आणि भरपूर दिवस झाले वी कॅनॉट टेक अ वॉक, एक्सरसाइज पण आम्ही करू शकत नाही। आम्हाला जनरली इथे मॅट टाकून वगैरे करायची, आता मी लिटरली मध्ये आलोय, त्या साईडला करणं शक्यच नाहीये, चालणं शक्य नाहीये, पायावर इथे तिथे सगळीकडे घाण लागते। म्हणजे आम्ही भरपूर दिवस आम्ही रोडवर पण ट्राय केली, पण दॅट इज ऑल्सो नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ लॉट ऑफ ट्रॅफिक। म्हणजे हा म्हणजे मेजर प्रॉब्लेम आणि एव्हरी इयरचा प्रॉब्लेम आहे। Every year we are facing this problem. So I would request the government to take some action and please help us out of this trash. सकाळचं 30 आणि संध्याकाळचं 30 तो स्टाफ परत येत असेल, देर इज 75 आम्ही कधी बघितलं नाही। इट इज अ सॅड स्टोरी। आणि आमचे पण लोक आहेत, आमचे व्हिजिटर रनर येत आहेत फ्रॉम दी अदर सिटीज, ते पण बघतायत, फोटो काढून किती वेळा त्यांना रिक्वेस्ट करतो, बाबा फोटो काढून सोशल मीडियामध्ये टाकू नका, कारण इट्स अ डिसग्रेस। आम्हाला लाज वाटते हे फोटो काढून, कारण हे लोक फोटो सोशल मीडियामध्ये टाकतात आणि बाहेरचे लोक फॉरगेट इंडिया, इव्हन अब्रॉड जे करायचे ते करतायत आणि जे आम्ही लोक जे ओरडतायत आम्ही ओरडतायत। आणि हे दरवर्षीचा हा रिच्युअल आहे, दरवर्षीचा हा प्रोसिजर आहे। ट्रकमध्ये कचरा भरला, त्यांनी तिथे जाऊन डंप केलं, पण डंप केल्यानंतर काय केलं, तिथे त्या कॉर्नरला बघा, त्या कॉर्नरला डंप करतायत पण काही उपयोग नाहीये, तिकडे ते उचलत पण नाहीत, परत भरती येते, पाणी परत वाहून घेऊन जाते तिथे आणि तिथेच म्हणजे वाळूमध्येच रुतले जाते ते प्लास्टिक। खूप वाईट अवस्था आहे या, म्हणजे जुहू बीच असं पहिला कधीच नव्हताच, पण आता बघून एवढं वाईट वाटतंय। लोकशाही मराठीकडून या संदर्भात दररोज रिअलिटी चेक करण्यात येते, तरी देखील समुद्रकिनारचा कचरा तसाच आपल्याला आढळून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। महानगरपालिकेच्या कुठल्याही नियमावलीत असं लिहिलेलं नाही की ती मान्सून पूर्वच नालेसफाई करावी।
तुम्ही वर्षाचे 12 महिने नालेसफाई का करत नाहीत? करायला हवं. दुसरीकडे ते सभागृह नेते सांगतात की आम्ही प्लास्टिक बंदी करू, हे करू, ते करू. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही केंद्रात सत्तेत आहात, राज्यात सत्तेत आहात, महानगरपालिका सगळ्या तुमच्याकडे आहेत. मग तुम्ही ती प्लास्टिक वर बंदी करण्यापेक्षा तुम्ही त्याचं प्रोडक्शन का नाही थांबवतात? म्हणजे जो 90 दिवसाची नालेसफाई असते ती कॉन्ट्रॅक्टर न मिळाल्यामुळे ती जवळजवळ 62 दिवसानंतर चालू झाली. म्हणजे 62 दिवस उरलेले असताना चालू झाली. मग इथेच तर सगळं कळतं की यांना त्याच्यामध्ये किती सिरियसनेस आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.